चाळीसगावमधून महत्त्वाची बातमी समोर येते। चाळीसगावमध्ये पेट्रोलसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत। जळगाव चांदवड रस्ता शेतकऱ्यांनी अडवलेला आहे, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे। चाळीसगावमधली ही दृश्य पेट्रोल पंपावर गेल्यानंतर पेट्रोल कॅनमध्ये दिलं जात नाहीये। आम्हाला ट्रॅक्टर आणायला सांगितलं जातंय आणि ट्रॅक्टरमध्ये वेगळं डिझेल टाकावं लागतं पेट्रोल पंपावर येण्यासाठी, असं म्हणत शेतकऱ्यांनी आपली आपबीती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला। चाळीसगावमधली ही दृश्य तुम्ही पाहतायत। आपण पाहिलं जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी एक आदेश पारित केला होता, ज्यामध्ये पेट्रोल पंपावर कॅन घेऊन येऊ नका, कॅनमध्ये तुम्हाला डिझेल दिलं जाणार नाही, असे हे आदेश होते जिल्हाधिकाऱ्यांचे। मात्र या विरोधात आता शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय की चाळीसगावमध्ये आता शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे। कॅनमध्ये आम्हाला डिझेल दिलं जात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। नेमकी काय मागणी आहे? आज जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढले आहेत की कॅनमध्ये आणि कुठल्याही टँकीमध्ये पेट्रोल व डिझेल द्यायचं नाही, कारण की याचं ते काळा बाजार या ठिकाणी होतो असं त्यांच्या निदर्शनात आलं। त्यासाठी त्यांनी एक आदेश काढला आहे की कुठलाही कोणी असू तरी त्यांना कॅनमध्ये डिझेल पेट्रोल देऊ नये, असा आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलाय। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणणं आहे की आम्ही शेतात ट्रॅक्टर असतात, त्यामुळे आम्हाला डिझेल पेट्रोल आम्हाला या ठिकाणी घेऊन जावं लागतं। सारखं आम्ही या ठिकाणी ट्रॅक्टर कसं आणणार, त्यावरनं या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। नक्कीच धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।